साहित्य, छत्री आणि आज महत्वाचं म्हणजे शिवराज्याभिषेक दिन आहे आणि त्या दिनानिमित्ताने शिवचरित्र पुस्तकाचं वाटप करण्यात आले. ज्ञानासोबत महाराजांची शिदोरी त्यांचं जे काही इतिहास पुढे येण्याचा प्रयत्न युवा उद्योजक निमेश यांच्या माध्यमातून त्याच्या कवितेच्या माध्यमातून केला जातो. काय सांगा? होऊनी तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा, हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा. आज 6 जून 2024 आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वप्रथम मी तमाम बदलापूरकरांना आणि शिवभक्तांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून चिंतामणी फाउंडेशन आयोजित शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्या, छत्री आणि शिवचरित्राचं पुस्तक वाटपाचा कार्यक्रम आज आपले युवा उद्योजक श्री निमेश जन्माद आणि उद्योजिका गौरी जन्माद यांनी इथे आयोजित केलेला आहे. मी मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन आणि त्यांचं अभिनंदन करेन की समाजोपयोगी काही कार्यक्रम करायचे असेल तर ते कसे करायचे आणि कसं त्याचं औचित्य साधायचं हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. नक्कीच, कारण काय या ठिकाणी गरजू विद्यार्थी आपल्या बदलापूरमध्ये भरपूर आहेत. प्रत्येक जण, आम्ही सुद्धा गेली 25 वर्ष घोरपडे सरांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना मोफत वह्या वाटप, दप्तर वाटप करत असते. आज निमेश जन्माद यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी हा उपक्रम राबवला. नक्कीच एक स्तुत्य उपक्रम आहे आणि काळाची गरज पण आहे. मला काय आताच्या या महागाईच्या दिवसांमध्ये जर आपल्याकडून थोडीफार या विद्यार्थ्यांना हातभार लागला तर नक्कीच आपण एक समाजाचं काही देणं लागतो ते परिपूर्ण होईल असं मला वाटतं. त्याचबरोबर शिवचरित्र आज काळाची गरज झालेली आहे. कारण काय हल्लीच्या मुलांना शिवाजी महाराज काय आहे हे कळणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर आज मगाशी यांनी सांगितलं की रोज 2 पानं जरी वाचली तर हळूहळू आपल्याला पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत हे नक्कीच लक्षात येईल. आणि आपल्या या पुढच्या पिढीला हे अवगत असणं खूप गरजेचं आहे. पूर्वी आम्ही शाळेत असताना पूर्ण 4थीचा इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास असायचा आणि शिवाजी महाराज काय आहे हे लहानपणीच म्हणजे अवघ्या 10 वर्षाच्या आतच आपल्याला माहिती होत होती. पण आता काही अभ्यासक्रमांमध्ये बदल घडल्यामुळे त्या गोष्टी कुठेतरी दुरावा निर्माण झालेला आहे. तर नक्कीच या शिवचरित्राच्या माध्यमातून मी निमेश दादाला धन्यवाद देईन की या शिवचरित्राच्या माध्यमातून मुलांना छत्रपती शिवाजी महाराज समजतील. तसेच आपले कार्यसम्राट आमदार साहेब यांनी सुद्धा एक त्यांची संकल्पना आहे की नदीवर तुम्ही बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा जो उभा आहे. आज आम्हाला तिथे मानवंदनेचा आमचा कार्यक्रम होता दोन्हीकडे, शिवाजी चौकात आणि नदीवर. या दोन्ही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यामध्ये आमचा वेळ गेला. आणि माफ कर दादा, तुझ्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या आधीपासून इतर कार्यक्रमांचं नियोजन झालेलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला इथे पोचायला उशीर झाला. असो, पण आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध उपक्रम आपल्या बदलापूरमध्ये, विविध कार्यक्रम आपल्या बदलापूरमध्ये राबवण्यात येत आहेत. इथले निमंत्रित असल्या कारणाने आम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये इथे उशिरा पोहोचलो. पण आपल्या कार्यसम्राट आमदारांच्या संकल्पनेतून लवकरच आपल्या बदलापूरमध्ये सुद्धा नदी किनारी एक शिवसृष्टी उभी राहणार आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या बदलापूरमधीलच जनतेला नाही तर बदलापूरच्या बाहेरून जी लोक आपल्याकडे फिरायला येतील, पाहुणे येतील, या लोकांना आपल्याला एक दाखवायला एक वास्तू अशी तयार होणार आहे किंवा असं एक ऍटमॉस्फिअर तयार होणार आहे, असं एक गार्डन तयार होणार आहे की जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर सगळ्या गोष्टी उभारल्या जाणार आहेत. तर नक्कीच आपल्या शहराचा चेहरामोहरा या गोष्टीतून बदलणार आहे. मी पुन्हा एकदा निमेश जन्माद आणि गौरी जन्माद यांना मनापासून शुभेच्छा देते आणि तमाम बदलापूरकरांना, शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एक प्रश्न घ्यायचा होता. आज ज्या शाळेमध्ये आयोजन केले, एक वेळ होती की शिक्षणासाठी तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती नव्हती, शिक्षण घेणं शक्य नव्हतं आणि आज तुम्हीच आहात की आज इतरांना शिक्षण मिळावं यासाठी पुढे येत आहे.
काय दिवस होते? खरं तर मी श्रीकृष्ण खामकर विद्यालयामध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं आणि परिस्थिती माझी फार हालाकीची होती. म्हणजे जवळपास लहानपणापासूनच नगराध्यक्ष मॅडम मला पाहत असतील. खूप आमची परिस्थिती हालाकीची होती. आम्ही मुंबईवरनं आलो होतो या ठिकाणी. मी मामाच्या घरी माझ्या राहत होतो आणि अशा परिस्थितीमध्ये मी या ठिकाणी शिक्षण घेतलं. त्यावेळेस आमची फीस भरणे इतकी देखील आमची ऐपत नव्हती. परंतु शाळेच्या माध्यमातून खामकर सर आणि मॅडम आणि त्यांचे जे सुपुत्र असतील निखिल सर यांच्या माध्यमातून आम्हाला जे सहकार्य करण्यात आलं शिक्षणासाठी, खरंच त्यांचे उपकार विसरण्याजोगे नाही आहेत. म्हणजे त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं शिक्षणासाठी, तर त्यामुळेच आम्ही या ठिकाणी या पदावर येऊन थांबलोय. आणि मला असं वाटतं की मी ज्या शाळेने माझ्यावर जे मला सहकार्य केलं त्या शाळेच्या माध्यमातून असे चांगले उपक्रम राबवून कुठेतरी समाज प्रबोधनाचं काम व्हावं. आणि शिवाजी महाराज घरोघरी पोचवले माझ्या बॅरेजरोड परिसरामधील गरजू विद्यार्थ्यांना वयांचं वाटप व्हावं. आता पावसात तुम्ही बघत असाल बरेच विद्यार्थी बिचारे पाऊस पडला की कुठेतरी पडून कोकड्यामध्ये उभे राहतात विजाच्या भीतीमुळे. त्यामुळे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचा इथे विचार केलेला आहे. त्यामुळे छत्री आणि पुस्तकांसोबतच शिवसंस्कार होणं देखील गरजेचे आहे. हाच आमचा एक मात्र उद्देश होता. कसा वाटलं हा उपक्रम? सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करते. आणि आज खूप मंगल आणि पवित्र दिवस आहे. शिवराज्याभिषेक आजच्या दिवशी झालेला आहे. तर आजच्या दिवशी हा कार्यक्रम निमेश जनवाड युवा उद्योजक यांनी ठेवलेला आहे. तर निमेश जनवाड हे नेहमीच आज हा खूप मंगल आणि पवित्र दिवस आहे. कारण की आज शिवराज्याभिषेकचा दिवस आहे. आणि सर्वप्रथम मी या शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व बदलापूरवासियांना सर्व देशवासियांना खूप शुभेच्छा देते. आणि आजच्या दिवशी आपले युवा उद्योजक श्री निमेश जनवाड आणि गौरी जनवाड यांनी हा खूप चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि ते नेहमीच असे समाज उपयोगी आणि समाजाला काहीतरी देणं लागतो या हेतूने भरपूर कार्यक्रम त्यांचे चालू असतात. तर मी त्याला पण खूप खूप शुभेच्छा देते आणि प्रोत्साहन देते की त्यांनी असेच कार्यक्रम राबवत जा. आणि तसंच विद्यार्थ्यांना वह्या, छत्री आणि शिवचरित्राचं जे वाटप आहे, तर ते शिवचरित्र वाचून मुलांना नक्कीच त्याच्यामधून आपल्या पूर्वीचा इतिहास माहिती होईल, शिवाजी महाराजांचं चारित्र्य माहिती होईल आणि त्यांचं कर्तृत्व देखील त्यांना समजेल. तर निमेश जनवाड यांना आणि गौरी जनवाड यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू.